नमस्कार मित्रांनो, मी प्रकाश पाटील MP मराठी टेक्निकल कॉर्नर या चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे। मित्रांनो, 11वीचं ॲडमिशन सुरुवात होत आहे। अर्ज भरण्यासाठी 10 ते 15 दिवसाचा अवधी दिलेला आहे। याच्यामध्ये 3 प्रवेश होणार आहेत। याच्यासाठी लागणारे कागदपत्रे काय हे सर्व माहिती मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ येतील तर सर्वात प्रथम तुम्हाला भेटून जातील। चला मग मित्रांनो व्हिडिओला चालू करू। मित्रांनो, जय भवानी जय शिवराय। मित्रांनो, व्हिडिओ आपण चालू करू। तर आज 10वीचा निकाल लागेल आणि मुद्दा 11वी प्रवेशाचा। तर 11वी प्रवेश प्रक्रियेला सोमवारपासून सुरुवात होणार आहे। निकालानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरण्यासाठी 10 ते 15 दिवसांचा अवधी मिळणार आहे। त्यानंतर पहिली तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे। मुख्य 3 प्रवेश फेऱ्या आणि आवश्यकतेनुसार विशेष प्रवेश फेरी ही प्रसिद्ध केली जाणार असल्याचं देखील कळतंय। सोमवारपासून आता 11वीची प्रवेश प्रक्रिया जी आहे ती सुरू होणार आहे। 10वीचा निकाल लागल्यानंतर खरं तर वेध जे आहेत ते 11वी प्रवेशाचे असतात आणि आता 11वीची प्रवेश प्रक्रिया लगेचच सोमवारपासून म्हणजे अगदी 4 दिवसांमध्ये सुरू होईल। विद्यार्थी मित्रांनो, 11वीच्या ॲडमिशनसाठी लागणारे कागदपत्र काय तर 10वीचे गुणपत्रक मूळ प्रत म्हणजे ओरिजिनल लागणार आहे। त्यानंतर 10वीच्या वर्गातून शाळा सोडल्याचा दाखला तोही मूळ प्रत लागणार आहे। त्यानंतर आधार कार्ड, पासपोर्ट साईजचे फोटो तुमचे, जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला आणि आदिवासी प्रमाणपत्र। आदिवासी प्रमाणपत्र काही शाळांसाठी आहे मित्रांनो। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम तुम्हाला भेटून जाते।